रामकृष्ण हरी मंडळी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आज आपलं स्वागत आहे. ही घटना आहे देवाच्या आळंदीमधील श्री सुनीता आंधळे या महिला ज्या वारकरी शिक्षण संस्था चालवतात आणि त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये 70 ते 80 मुली शिक्षण घेतात अशा महिलेची. आणि हिचे जे आत्ता तुम्ही सोशल मीडियावर किंवा बातम्यांमध्ये सुद्धा त्यांची कारनामे ऐकलेच असतील. त्यांनी काय आणि कशा प्रकारे केलं हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर त्या अगोदर ते ह्या सुनीता आंधळे आहेत त्यांची एक पार्श्वभूमी जाणून घेऊ. ही सुनीता आंधळे आणि तिचा नवरा अभिमन्यू आंधळे हे तसे जालना जिल्ह्यातील डाकळीकंदर या गावातील. आणि तिचं घरच्यांच्या विरोधात जाऊन तिने अभिमन्यू आंधळे यांच्याबरोबर लव्ह मॅरेज केलेलं. आता लव्ह मॅरेज झालं, पण लव्ह मॅरेज झाल्यानंतर पूर्ण तिथून पुढं सुद्धा पटेल याची काही गॅरंटी नाही. तसंच आता हिचं आणि हिच्या नवऱ्याचं काय पटायला सुरुवात झाली नाही. मग ते दोघांच्यात भांडणं व्हायला लागली. मग ते दोघे आळंदीला येऊन राहिले. आळंदीला नंदा थोरात यांच्या रूम भाड्याने घेतली आणि तिथे येऊन ते राहायला लागले. आता तिथंच त्यांनी मग शिक्षण संस्था, वारकरी शिक्षण संस्था चालवायचा निर्णय घेतला. त्या शिक्षण संस्थेला नाव दिलं श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था आळंदी. आता तिथे त्या सुरुवातीला मुलींना गायन, कीर्तन, भजन आणि मृदंग शिकवायच्या. पण हळूहळू त्यांचा उद्देश हा बदलत गेला. नवरातीचा अभिमन्यू आळंदे जास्त करून बाहेरच असायचा, गावाला असायचा. मग ह्या महिलेचं राजकीय कलेक्शन उघड झालं. काही तिथल्या त्या भागातले होते, पिंपरी चिंचवड, पुणे, आळंदी इथले जे प्रतिष्ठित राजकारणी असायचे हे ह्या महिलेकडे दर 8 दिवसांनी 4 दिवसांनी रात्री हजेरी लावा यायची. रात्री हजेरी लावा यायची. आणि मग ह्या महिलेचे कारनामे हळूहळू उघड झाले. आता हे जे कारनामे उघड झाले त्यामध्ये तिची जी रूम भाड्याने ती घेऊन ती राहत होती ती मालकीन होती नंदाताई थोरात. यांना सुद्धा सुरुवातीला खूप धमकी आल्या आणि पण त्यांनीही त्या धमक्यांना भीत न घालता हे कारनामे तिचे उघड केले. आता ते कारनामा काय होता तिचा, तर घटना होती 2 जूनची शेगाव तालुक्यातील. ती तलीच एक शेजारची तिची जनाबाई आंधळे नावाची महिला ह्या पीडित मुलीकडे आली. आता मुलगी ती 19 वर्षाचीच होती. चल आपण शेतातून जाऊन येऊ, वेळ होती संध्याकाळी 6ची. चल आपण शेतातून एक फेरफटका मारून येऊ. आता ती जनाबाई आंधळे तिच्या ओळखीचीच होती, शेजारी राहणारी. ती तिच्याबरोबर शेतात गेली. शेतातून जाता जाता ती तशीच शेतातून पलीकडच्या रोडला लागली. तिथे ह्या जनाबाई आंधळेचा मुलगा अण्णासाहेब आंधळे हा अगोदरच गाडी घेऊन उभा होता, 4 व्हीलर, आणि त्याच्यामध्ये त्याचे 2-3 मित्र होते. आता तिने गपचूप त्या महिलेला धमकावून तिथं त्या गाडीत बसवलं आणि डायरेक्ट अहिल्यानगर घातलं. आता ती महिला पीडित मुलगी होती छोटी 19 वर्षाची. ती तिला घाबरली, तिला धमकी देण्यात आली. तिला ॲसिडची बाटली दाखवण्यात आली की तू आमच्याबरोबर नाही आलीस तर तुझ्यावर ॲसिड फेकण्यात येईल. आता तिथून पुढे ती त्यांना घेऊन अहिल्यानगरला जनाबाई आंधळे गाडीतून उतरली आणि तिथून पुढे तिचा अण्णासाहेब आंधळे याच्याबरोबर ती देवाच्या आळंदीला सुनीता आंधळे यांच्या घरी आली. आता सुनीता आंधळे यांच्या घरी आल्यानंतर तिथं त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केलं. कोणी? अण्णासाहेब आंधळेंनी त्या पीडित मुलीला. आता सहजासहजी ती पीडित मुलगी होकार देणारच नव्हती. तिने डायरेक्ट तिला नकार दिला. तर मग त्याने तिला एका रूममध्ये कोंडले आणि रात्रभर तिच्याबरोबर शारीरिक संबंध आणि अत्याचार केला. आता त्या मुलीला त्याच रूममध्ये सकाळी एक छोटा मोबाईल सापडला. तिने तो मोबाईल घेतला आणि 112 या पोलिसांच्या आपत्कालीन नंबरला कॉल करून तिच्याबद्दलची माहिती दिली. सकाळी पोलीस तिथे आले आणि तिची सुटका केली. आता तिने डायरेक्ट, मुलगी घाबरली होती, तिने पोलिसांना सांगितलं की मला माझ्या वडिलांकडे सुपूर्द करा. अशा प्रकारे तिला तिच्या वडिलांकडे सुपूर्द केलं. कुठं? शेगावला. आता शेगावला गेल्यानंतर याच्या पीडित मुलीच्या वडिलांनी तिचं लग्न जमवण्याचा प्रयत्न केला. तिचं लग्न जमवलं कुठं? बीडमध्ये. आता ही गोष्ट कळली ह्या अण्णासाहेब आंधळेला. त्याने त्या जिचं लग्न जमवलं होतं पीडित मुलीचं तिथं जाऊन त्यांचे फोटो अगोदरचे काढलेले आणि
तिचे जे व्हिडिओ होते, परत काही अश्लील फोटो व्हिडिओ होते ते दाखवले आणि धमकी दिली की मी तिच्याबरोबर लग्न करू नका, असं करून तिचं लग्न ते मोडलं. मग इकडे पीडित मुलीच्या वडिलांना राग आला. त्यांनी सेगाव पोलीस ठाण्यात अण्णासाहेब आंधळे आणि जनाबाई आंधळे यांच्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट केली. आता याच्यात पोलिसांची भूमिका ही सुरुवातीला तरी संशयास्पद होती, कारण पोलिसांनी तर सुरुवातीला फक्त त्यांची तक्रार नोंदवून घेतली, त्याच्यानंतर करतो काय करतो पुढे उद्या करतो असं करून करून ते लांबवीत नेले. आता शेवटी हे पीडित मुलीचे वडील सारखे चक्रा मारून मारून थकले होते. ते तिथं त्यांनी PSI होते, जे PSI साहेब आहेत लहाने म्हणून, ते शेवगाव पोलीस स्टेशनचे, त्यांची भेट घेतली. तर त्यांनी अगोदर त्यांना लय उडवाउडवीची उत्तरं दिली. आम्ही काय देव आहे का, आम्ही काय त्यांना शोधू सापडतो का, असं करून ते त्यांना शोधायचा प्रयत्न करू लागले. तर त्यांनी सांगितलं की ना, आम्ही त्यांना काय शोधू शकत नाही, तुम्ही हे करा, तुम्ही तुमची तक्रार पाठीमागे घ्या, असं त्यांनी त्यांच्या पीडित मुलीच्या वडिलांना सांगितलं. पण पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार मागे घेण्यास स्पष्ट असा नकार दिला. आता हे प्रकरण नंतर अगोदर तर डांबण्याचाच प्रयत्न केला होता, थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण नंतर हळूहळू सोशल मीडिया आणि यांच्या माध्यमातून हे प्रकरण उघडकीस आलं. त्याच्यानंतर ह्या सुनीता आंधळेचे प्रकरण हळूहळू उघडकीस यायला लागले. काही दिवसातच तिचे अश्लील व्हिडिओसुद्धा व्हायरल होण्याची शक्यता आहे आणि तिचे कारनामे पण उघडकीस यायला लागले. त्या भागात असलेला तिचा दबदबा, आळंदी देवाच्या भागात असलेला तिचा दबदबा, मोठमोठ्या राजकारण्यांबरोबर असलेली ओळख आणि दर सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळी येणारे मोठमोठे राजकारणी तिला नाईटला भेटायला, अशा प्रकारे तिचे कारनामे आता हळूहळू उघडकीस येतात. तर विषय राहिला की आपण आपल्या विश्वासाने एवढ्या मोठ्या कीर्तनकारांवर आणि यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि हे आपल्या विश्वासाला कसे तडा देतात हे आपण याच्यातून शिकायला मिळते. आणि ह्या सुनीता आंधळे हिचे अजूनही कारनामे असे आहेत की तिने तिच्या शिक्षण संस्थेत असलेल्या बऱ्याचशा मुलींची बाहेरच्या मुलांबरोबर ओळख करून द्यायची, त्यांना प्रेम प्रकरणात गुंतवायला लावायची आणि त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लावायची आणि त्याचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी द्यायची. असे तिच्या अजून प्रकरणे आहेत, ते हळूहळू बाहेर येतीलच.